बटर पेपर, तेल, प्रीमिक्स. इकडे एका टोपामध्ये मी प्रीमिक्स घेतले काढून आणि हा टीन आहे त्याच्यामध्ये मी बटर पेपर ठेवून तेवढं ऑइल ग्रीस करून घेणार आहे त्याला. इकडे गॅसवर एक हंडी मी प्रीहीटिंगसाठी ठेवलेली आहे. इकडे प्रीमिक्समध्ये मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. हे बघा, जेवढं लागेल ना तेवढं पाणी, कारण त्याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे, तरच केक व्यवस्थित बेक होतो आपला. आता मी ना जे मिक्स केले ना त्याच्यामध्ये 2 चमचे आणि वरी अर्धा चमचा, म्हणजे असे 2.5 चमचे, पोहे खायचा चमचा असतो ना आपला, त्याने 2.5 चमचे मी ऑइल घातलेलं आहे. आणि हे आहे पायनॅपल इसेन्स, कारण मी पायनॅपल फ्लेवरचा केक बनवणार आहे. त्याच्यानंतर मस्त फेटून घ्यायचं, सगळं एकजीव झालं पाहिजे. आता हे सर्व मिश्रण आपण ज्या टीनला बटर पेपर लावला होता त्या टीनमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं. आता बघा, हे व्यवस्थित टॅप करून घ्यायचं. जेवढं जास्त टॅप कराल तेवढं चांगलं आहे, म्हणजे त्यातली एअर निघून जाईल आणि व्यवस्थित तो सेट होईल खाली. आता ह्या हंडीमध्ये मी स्टँड ठेवला आणि वरी तो टीन ठेवला आहे ज्याच्यामध्ये आपण तो टाकलेला आहे मिश्रण ते, आणि त्याच्यावर झाकून ठेवले. आता इकडे मी क्रीम ना फेटायला घेते, म्हणजे तिकडं केक बेस आपला बेक होईपर्यंत तिकडं क्रीम माझी फेटून होईल. तर बघा मी क्रीम कशी फेटते. हे बीटर मशीन असल्याशिवाय व्यवस्थित क्रीम बीट होणारच नाही. इकडे माझा केक पण बेस पण बेक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा खूप गरम आहे, त्याच्यासाठी मी थोडा वेळ त्याला थंड करण्यासाठी ठेवणार आहे. आता हा मी थंड करण्यासाठी साईडला ठेवून देते. तर हा बघा थंड झालेला आहे माझा बेस पूर्ण, आणि स्पंज किती सॉफ्ट तयार झाला आहे तो पण बघा. आता माझ्याकडे जो चाकू आहे रेग्युलरचा, जो आपण यूज करतो घरामध्ये, त्यानेच मी त्याला कट मारून घेणार आहे आणि 3 लेअरमध्ये हा बेस डिवाइड करणार आहे. बघा आता ह्याचे 3 लेअर तयार झालेले आहेत. आता खाली जो आहे ना हा त्याच्यावरनं मी थोडी आधी क्रीम लावून घेणार आहे. आणि मी एका ग्लासमध्ये जो पायपिंग बॅग आहे त्याच्यामध्ये क्रीम मी टाकून घेते, कारण मला डेकोरेशनसाठी आणि क्रीम केकला मध्ये लावण्यासाठी पण याच्यामुळे मला व्यवस्थित लावता येणार आहे क्रीम. तर आता बघा मी बेसचा जो सेंटरचा पार्ट होता 3 लेअर कट केलेला, त्यातला सेंटरचा पार्ट मी आधी खाली ठेवलेला आहे. आणि त्याच्यावर आता मी हे शुगर सिरप लावत आहे. काटोकाट शुगर सिरप लावून घ्यायचं, त्यामुळे बेसने शुगर सिरप पूर्णपणे असं सोक केलं पाहिजे, त्याच्यामुळं चांगली आपल्या केकला चांगली टेस्ट येते. त्याच्यावर बघा आता मी ही क्रीम लावून घेणार आहे. मला क्रीम जास्त आवडत नाही, त्यामुळं मी क्रीमचं प्रमाण जरा कमीच ठेवते. गरमी खूप असल्यामुळे माझी क्रीम खूप लवकर मेल्ट होत होती. व्यवस्थित केक सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतरची बघा आपली जी ही सर्वात वरची लेअर होती ती आपल्याला मिडलला ठेवायची आहे. का हा पायनॅपल फ्लेवरचा केक असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये पायनॅपल क्रश यूज करणार आहोत. हा सेकंड म्हणजे जो टॉपचा जो होता ना बेस, तो मी सेंटरमध्ये ठेवणार आहे. त्याच्यावर मी परत शुगर सिरप टाकत आहे आणि त्याच्यानंतर शुगर सिरप, क्रीम, आणि त्याच्यानंतर परत पायनॅपल क्रश, त्याच्यानंतर 3rd लेअर ठेवणार आहे आणि त्याला पण व्यवस्थित सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. त्यानंतर हा बघा असा माझा केक तयार झालेला आहे. आता मला त्याला डेकोरेट करायचं आहे. ॲनिव्हर्सरीचा केक असल्यामुळे त्याला रेड कलरने मी डेकोरेट करणार आहे. तर हा हे न्यूट्रल जेल आहे. न्यूट्रल जेलमध्ये मी रेड कलर मिक्स केला आहे आणि परत क्रीममध्ये पण मी रेड कलर मिक्स करून ठेवलेला आहे. तर गरमी असल्यामुळे माझी क्रीम मेल्ट झालेली आहे, त्याच्यामुळे त्या चांगलं फिनिशिंग एवढं आलं नाही आहे माझ्या केकला. तर बघा मी अशा प्रकारे केक असा डेकोरेट करत आहे.
माझी मुलं पण मध्ये मध्ये येत होती. हे स्क्रॅपर यूज करायचं, त्याच्यामुळं ना त्याला जे लाईन येतात ना त्या रेषा व्यवस्थित येतात. हे बघा, ह्याच पॉईंटला माझी क्रीम एकदम मेल्ट झाल्यामुळे ना तो व्यवस्थित मला फ्लावर काढता आले नाहीत. साधी आणि सिंपल मी डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्हाला माझा केक कसा वाटतोय ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर कोणाला केक बनवायचे असतील तर माझ्या ह्या इझी मेथडने तुम्ही केक बनवू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. हे न्यूट्रल जेल आहे जे मी साईडनं डेकोरेट करते. तर बघा, असा माझा केक तयार झालेला आहे. साधं आणि सिंपल डेकोरेट करत आहे मी. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा, कमेंटमध्ये कळवा. जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझी क्रीम मेल्ट झाली होती त्यामुळे व्यवस्थित ते डिझाईन येत नाही आहे. तुम्हाला मी नेक्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. मी डॉल केक आणि अजून एक माझ्या मुलाच्या बड्डेला मी केक बनवले होते, त्याचे फोटोही मी तुम्हाला नक्की शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला खरंच बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारलात तर मी तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ पाठवेन, म्हणजे फोटो पाठवेन केकचे. हे माझ्या मुलीच्या डॉल केकला मी आणलेले हे शुगर बॉल्स होते, तेच मी ह्यावर यूज केलेले आहेत. तर हे बघा, असा माझा केक तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर हा आहे फायनल लूक माझ्या केकचा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. धन्यवाद.